हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी ही भाजी बनवली आहे. तर मटकीची भाजी बनवली आहे आणि साधी सिंपल अशी बनवली आहे, पण ती दिसायला एवढी छान दिसते आणि बनवण्याची थोडीशी पद्धतही वेगळी आहे, त्यामुळे ती खूप चविष्ट लागते. तर नक्की एकदा या पद्धतीनं मटकीचं कालवण पण म्हणू शकतो आपण, तर ट्राय करून बघा. तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. एक पातेलं गरम करत ठेवलं, त्यामध्ये तेल घातले. तेल थोडं जास्त घालायचं, म्हणजे मी 4 चमचे तेल गरम केले. त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि हिंग घातले. ते सगळं छान तडतडलं की नंतर खरी आपल्या भाजीची टेस्ट वाढवणारं हे जे आहे ते वाटण आहे. तर यामध्ये आलं, लसूण, खोबरं, कांदा आणि टोमॅटो हे सगळं मी तेलावर छान असं म्हणजे भाजून घेतलं आहे पूर्ण, आणि नंतर त्याची अगदी बारीक अशी पेस्ट केलेली आहे. आणि आता ती पेस्ट मी तेलामध्ये घालून घेतली. तर आता ती पेस्ट म्हणजे वाटायच्या आधीच मी छान तेलावरती पूर्णपणे भाजून घेतली होती, पण तरीही तेल सुटेपर्यंत मी परतवून घेतली. त्यानंतर हा कांदा लसूण मसाला 1 चमचे घातला आहे आणि त्यानंतर मिसळ मसाल्याचं 1 पॅकेट घातलेलं आहे. तर तुमच्याकडे मिसळ मसाला नसेल तर तुम्ही कोणताही गरम मसाला पावडर 1 चमचा घालू शकता. आणि कांदा लसूण मसाल्याऐवजी तुम्ही जे कोणतं तिखट खात असाल किंवा अगदी मिरची पावडर जरी घातली तरी चालण्यासारखं आहे. आणि तो मसाला परतत असतानाच मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला चिकटलेला, तर त्यामध्ये पाणी घालून तेही मी मसाल्यामध्ये घालून घेतलं आहे. आणि आता एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला छान परतवायचे. बघू शकता आता तेल त्याचं साईडला सुटायला लागले, म्हणजे आपला मसाला अगदी छान असा परतला गेला आहे आणि त्याचा वास पण खूप छान यायला लागला आहे. त्यानंतर ही मटकी, तर आपण नेहमी मटकी कच्ची टाकतो, पण मी मटकी बनवत असताना आधी ती कुकरला त्याच्या 2 शिट्ट्या करून घेते. तर हळद आणि चवीनुसार मीठ घालून ही मटकी 1 ग्लास पाण्यामध्ये 2 शिट्ट्या करून शिजवून घेतली होती. आणि नंतर आता ती मटकी पाण्यासहित आपण या ग्रेव्हीमध्ये टाकलेली आहे. त्यानंतर वरून अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे, म्हणजे अर्धा ग्लास. तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्टसर असं कालवण बनवायचं त्या प्रमाणात तुम्ही पाणी त्यामध्ये वाढवू शकता. त्यानंतर वरून घातले कोथिंबीर आणि बस ह्या भाजीला 1-5 मिनटं आपल्याला छान उकळवून घ्यायचे, म्हणजे आपली ही मटकीची भाजी रेडी होईल. तर ही तुम्ही मिसळ म्हणूनही खाऊ शकता किंवा अगदी भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत कशासोबतही खायला ही मटकीचं कालवण खूप टेस्टी लागतं. तर आता मी ते एका प्लेटमध्ये काढून घेते. तर मी तरी हे चपातीसोबत खाणार आहे, तर तुम्हाला म्हणजे पावासोबत खायचं असेल किंवा भातासोबत, भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता. तर एकदम साधी, सिंपल आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे. कमीत कमी साहित्यामध्ये आणि खूप टेस्टी होणारी रेसिपी आहे. तर नक्की एकदा माझ्या या पद्धतीनं मटकीचं कालवण ट्राय करा. आणि मी बनवलेलं मटकीचं हे कालवण याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा आणि या चॅनलवरच्या रेसिपीज आवडत असतील लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.